जय जय रघुवीर समर्थ। कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था। मनाऊन मनी शब्द कुंठित राहे, तुगे तोचितो राम सर्वत्र पाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो अभ्यास आपण करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 200 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ कृपेने या 200व्या श्लोकात आज आपण पदार्पण तर करतोय, परंतु मनोबोधाचा जर अनुभूतीचा सर्वोत्कृष्ट कुठला श्लोक असेल तर तो हा 200वा श्लोक आहे। अनेक संतांचा अत्यंत प्राणप्रिय असा हा श्लोक, विशेषतः गुरुदेव रानडेंना अत्यंत प्रिय असलेला, ज्या श्लोकाचं ते निरंतर चिंतन करत असायचे, असा हा आत्मानुभूतीचं वर्णन करणारा समर्थांचा हा श्लोक। काय म्हणतायत समर्थाच्या श्लोकामध्ये? कळे आकळे रूप ते ज्ञान होता। तो रामराया कोण आहे, ते आत्माराम तत्व काय आहे हे कळतं देखील आणि आकळतं देखील। कळे आकळे या दोघांमध्ये फरक आहे। कळणं आणि वळणं, जसं आपण व्यवहारात म्हणतो ना की कळतंय सगळं पण वळत नाहीये, आचरणात येत नाहीये। परंतु जेव्हा गुरुकृपा होते, जेव्हा तुम्ही त्या आत्माराम रूपी वस्तूशी तद्रूप होता, तेव्हा रामतत्व काय आहे हे कळतं देखील आणि आकळतं देखील, त्याचा अनुभूती देखील येते। कळे आकळे रूप ते ज्ञान होता। जेव्हा या सद्वस्तूचं ज्ञान होतं, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, या असलेल्या समर्थ ओवीचं आम्हाला अंतरंगामध्ये दर्शन होतं, तेव्हा त्या आत्माराम रूपी वस्तूचा अनुभव ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही रूपाने जीवाला येतो। कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था। तिथं हे सर्व साक्षीत्व आमचं संपतं। एक जी नभासारखी अवस्था होती साक्षीत्वाची, तटस्थता होती जीवनाकडं, सगळ्यांकडं पाहण्याची, या दृश्य जगाचं मिथ्यत्व कळल्यामुळं स्वप्नामध्ये जसे आम्ही तटस्थ होतो, ते स्वप्न जसं आमचं विरून जातं, त्याप्रमाणे या मिथ्या जगाकडं असलेलं तटस्थ पण देखील आमचं साक्षीत्व रूपाने विरून जातं। तेथे आटली सर्व साक्षी अवस्था। आणि शब्दांची अवस्था काय होते? मना उन्मनी शब्द कुंठित आहे। मन जे देहबुद्धीशी संलग्न होतं, ते मन आता सूक्ष्म होता 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 एका टप्प्यावरती त्याचं स्थित्यंतर होतं। जसं पाणी तप्त होता 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 एका टप्प्यावरती पाण्याचं रूपांतरण वाफेमध्ये होतं, पाणी थंड होता 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 एका टप्प्यावरती पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं, तसं मनाचं रूपांतरण उन्मनी या अवस्थेमध्ये होतं। उन्मनी अर्थात मन नावाची वस्तू या देहापासून वेगळी होऊन या विश्वमनाशी एकरूप होते। जे मन आजपर्यंत देहाचं सुख म्हणजे माझं सुख आणि देहाचं दुःख म्हणजे माझं दुःख या भूमिकेचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आजच्या भाषेतल्या मुलांना सांगायला जावं तर कम्प्युटरमध्ये एक हार्डवेअर असतं आणि एक सॉफ्टवेअर असतं। हार्डवेअर उपयोगाचं नाही जर सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये नसेल, आणि सॉफ्टवेअर उपयोगाचं नाही
जर त्याला हार्डवेअरचा आधार नसेल तर. हे जसं कम्प्युटरच्या बाबतीमध्ये आहे, तसं या देहामध्ये जर देहाच्या इंद्रियांना हार्डवेअर म्हटलं तर मन हे त्याचं सॉफ्टवेअर आहे. आणि जोपर्यंत हे मन या हार्डवेअरशी संलग्न आहे, कम्प्युटरमध्ये आणि देहामध्ये हाच फरक आहे की कम्प्युटरला स्वतःच्या भावना काही नाहीत, पण इथं हे मनरूपी नेटवर्क या देहरूपी कम्प्युटरसाठीच काम करतं. या देहाचं सुख म्हणजेच सर्वस्व हेच या मनामध्ये प्रोग्राम झालेलं असतं. मनाचं स्थित्यंतर होतं जेव्हा नेटवर्क बदलतं, जेव्हा ते अपग्रेड होतं, जेव्हा त्याला उन्मनी प्राप्त होते, तेव्हा हे मन या देहबुद्धीच्या सुखापासून वेगळं होतं. ज्या मनाला स्वाभाविक सुखाची गरज आहे, आनंदाची गरज आहे, ते मन त्या आत्मस्वरूपाशी संलग्न होतं, एकरूप होतं आणि मग त्याला तो कायमचा विसावा मिळतो. त्या सुखधामामध्ये हे मन विरघळून जातं आणि सज्जनो, देह हा प्रारब्धाने त्याच्या पद्धतीने चालत राहतो. मग अशा या मनाचं उन्मन झालं की एक गोष्ट होते, मना उन्मनी शब्द कुंठित आहे. शब्द थांबतात, शब्दांचा स्पर्श सहन होत नाही. परंतु यामध्ये गंमत अशी आहे की संत नावाचं तत्व हे उन्मनी रूपी मन झाल्यानंतरही जरी या रामरूपाला शब्दांचा स्पर्श सहन होत नसला तरी हे वैकुंठवासी पुनश्च फिरून येतात. कारण तिथं समर्थांनी ज्ञानाच्या 2 अवस्था सांगितल्या, कळे आकळे. ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीही गोष्टींचा संगम संतांच्या ठिकाणी असतो. म्हणून आत्मवस्तूची अनुभूती घेतल्यानंतरही हे संत भौतिक रूपाने मौन होत नाहीत. ते पुन्हा पुन्हा येऊन अनेक जीवांना या आत्मसुखाचा मार्ग सांगत राहतात. शब्द कुंठित होतात ते कोणासाठी? जेव्हा ती अनुभूती स्वतः आपण घेतो तेव्हा हे मौन होऊन जातं. आणि हे मौन कसं आहे? केवळ शब्द थांबणं म्हणजे मौन नाहीये. श्री महाराजांच्या चरित्रातला मी तो प्रसंग आपणास नेहमी सांगतो की पटाईत मावशी आणि एका बाईचं जे भांडण झालं, यावरती महाराज संतापून त्या बाईला रागवू लागले. भाऊसाहेब म्हणाले, महाराज आपण या छोट्या लोकांच्या भांडणात का पडता? मी पोलीस पाटलाकडून व्यवस्था लावून देतो, तुम्ही नका रागवू. त्यावेळेला कानशील तापलेले, डोळे लालबुंद झालेले महाराज भाऊसाहेबांकडे स्मित हास्य करत वळतात आणि म्हणतात, भाऊसाहेब हा माझा सगळा राग गळ्याच्या वरचा आहे, तुम्ही काळजी करू नका, मी आलोच. असं म्हणून पुन्हा त्या बाईकडे बघून तावा तावाने महाराज बोलू लागतात. आपण म्हणाल की बापरे, हा मग आत्मज्ञानी संत असूनही मना उन्मनी शब्द कुंठित आहे, ही अवस्था कशी बरं? तर तेच महाराज एके ठिकाणी म्हणतात की सकाळी उठल्यापासून मी सर्व प्रापंचिकांबरोबर राहिलो, प्रपंचाच्याच गोष्टी केल्या, पण एवढं करूनही रामाने माझं मौन कधी भंग होऊ दिलं नाही. म्हणजे काय? अंतरंगामध्ये ही उन्मनी अवस्थात जणू काही महाराज सांगतायत की ते मन आता या देहबुद्धीचं नसल्यामुळं ते मन उन्मन झालं, कायमस्वरूपी मौन झालं, शब्द कुंठित झाला आणि हा देह हे हार्डवेअर एक रामाचं कार्य करण्याचं निमित्त या रूपाने बोलत राहिलं. मना उन्मनी शब्द कुंठित आहे, तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. तोच राम सर्वत्र आहे. त्या रामाची अंतरंगामध्ये एकदा ओळख पटली की आपणासकट सगळीकडे तोच राम भरून उरला आहे, ही भूमिका झाली की द्वैत बुद्धी संपते, दृश्य लोपतं आणि उरतो तो केवळ एकच एक आत्मा राम. तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. सज्जनो, आत्मज्ञानाचा अनुभव आल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ताची अवस्था कशी असते? ज्ञान झाल्यानंतर भक्तीमध्ये रत असलेल्या जीवाला हे दृश्य जग कसं दिसत असतं याचं अतिशय सुंदर वर्णन करणारा हा समर्थांचा मनाचा श्लोक, जो संतांना अत्यंत प्रिय आहे. आता थोडासा गुरुकृपेने या अनुभूतीच्या प्रांतामध्ये आपण शिरण्याचा प्रयत्न करूयात. बघा कसं आहे की जिथं शब्दांना शिरकावच नाही, जिथं शब्द आतमध्ये जाऊच शकत नाहीत,
त्या स्थितीचं वर्णन करण्यासाठी शब्दांची पुन्हा रचना करायची, तेही आमच्यासारख्या जीवांनी ज्यांना अजूनही ज्ञानाची अनुभूती नाही. ही एक फार मोठी तारेवरची कसरत आहे. पण आपल्याला ज्ञानाची अपेक्षाही नाही, कारण आपण आपलं सगळं काही आपल्या गुरुच्या हातामध्ये दिलेलं आहे. तो सांगेल तसं, तो ठेवेल तसं, त्यामुळं आपल्याला त्याची काळजी नाही. पण भाग असा आहे की त्या ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था जी या संतांनी जगली, ती आमच्यासारख्या जीवांना कशी बरं कळू शकेल? बघा, 2 प्रकारची मंडळी असतात परमार्थामध्ये बोलणारी. एक आमच्यासारखी लोक जी ज्ञान नावाचं स्टेशन येण्याच्या आधी बोलतायत, बडबडतायत. त्यांच्या शब्दांना काही विशेष अर्थ नसतो, विशेष त्याच्यामध्ये वजन नसतं, कारण त्या ज्ञान. बघा, अगदी साधं उदाहरण देतो. एकदा एक वडील, त्यांचा जुना मित्र येतो, म्हणून ते आपल्या मुलाला म्हणतात, अरे माझ्या मित्राला लहानपणापासून जिलबी फार आवडते, एक काम कर, जाऊन नाक्यावरून एकदम गरमागरम जिलबी आण, बघ कढईतून निघाली की घेऊन ये. मुलगा आज्ञाधारक असतो, लगेच धावत जातो, कढईमध्ये तळणारी जिलबी तशीच घेऊन वडिलांकडे येतो. वडील म्हणतात, अरे बघू बरं जिलबी, वा वा एवढी गरम, म्हणून पहिला घास खातात की लगेच तोंडातून थू करून काढतात. अरे काय, अरे तुम्ही म्हणालात तेलातून काढलेली जिलबी घेऊन ये, मी तशीच आणली. अरे वेड्या, पण ती पाकामध्ये मुरली पाहिजे होती ना. पाकामध्ये मुरली तर जिलबीला गोडवा येणार. गरम हवी ठीक आहे, पण पाकामध्ये न मुरलेली जिलबी खाणं. सज्जनो, मी तुम्हाला जे उदाहरण देतोय ते हे आहे. एक आहे ज्ञानपूर्व निरूपणाची सेवा, ज्ञानपूर्व शब्दांची रचना, जी आमच्यासारख्या मंडळींची आहे, जी कढईतून अत्यंत गरम काढलेल्या जिलबीप्रमाणे, पण त्याला चव नाही. आणि संतांची ज्ञानोत्तर भक्तीची शब्दरचना कशी आहे? एखाद्या पाकामध्ये मुरलेल्या जिलबीसारखी आहे, जी गरम तर आहेच, पण मधुर देखील आहे, गोड देखील आहे, ज्याच्यामध्ये त्या ज्ञानाचं माधुर्य देखील आहे, ज्याच्यामध्ये करुणा देखील आहे, ज्याच्यामध्ये वेलदोड्याचा सुगंध देखील आहे, ज्याच्यामध्ये केशर रूपी असलेली एक सुदृढता देखील आहे. हे सगळं जेव्हा समग्रतेने येतं, तेव्हा ते ज्ञान असतं. आणि तिथं त्यांना कळे आणि आकळे या दोन्हीही स्थिती येतात. आकळणं म्हणजे अनुभूतीने विज्ञानात्मक अवस्थेमध्ये जगणं, आणि केवळ कळणं म्हणजे कदाचित आमच्यासारख्या जीवांना, ज्यांना हे शब्दाच्या आधाराने कळालंय, अनुभूतीच्या आधाराने नाही. अशी गरम जिलबी जी पाक विरहित आहे, केशर कस्तुरी विरहित आहे, वेलदोडा विरहित आहे, सुगंध विरहित आहे, असे वृक्ष शब्द कोणाच्या उपयोगाला येऊ शकत नाहीत. त्यासाठी हवं ज्ञान, आणि ज्ञान होतं गुरुकृपेने. गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी साधन, साधनेमध्ये जेवढी तन्मयता, तेवढी गुरुकृपा जीवनामध्ये प्रकाश देते. जेवढी गुरुकृपा प्रकाशते, तेवढं शून्य तत्व आपल्या जीवनामध्ये प्रगटतं. आणि जेवढी त्या शून्य तत्वाच्या ठिकाणी व्याकुळता लागते, तिथं गुरुकृपाच आम्हाला या शून्य तत्वाच्या पलीकडे नेते, तुर्यातीत करते, आणि रामाच्या हातामध्ये हात नेऊन देते. हे रामाच्या हातामध्ये हात नेऊन देण्याचं कार्य हे सद्गुरूचं कार्य आहे. हे श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तो हात रामाच्या हातात नेऊन देतो. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. हे जे आपण गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे सज्जनो, रामाची भेट होताच ही कळणं आणि आकळणं या दोन्हीही गोष्टी एकत्रितपणे साधकाच्या जीवनात प्रवेश करतात. मग काय होतं? कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. शून्यत्व निरशनाच्या जवळ काय आहे? साक्षीत्व आहे. जसं एखाद्या उंच टेकडीवरती आपण चढून गेलो की आपला गावाशी संपर्क सुटतो, लोकांशी संपर्क सुटतो, आणि त्या मोठ्या उंच टेकडीवरून आपण साक्षीत्व भावनेने सगळ्या जसं भूलोकाकडे पाहत असतो, सज्जनो, त्याचप्रमाणे ऊर्ध्वमूलम मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, या ऊर्ध्वमूलाकडे जाताना साधकाची देखील अशीच एकट्याने वाटचाल चाललेली असते. ही सर्व साक्षीत्व अवस्था येण्यासाठी म्हणून एकांत हवा. म्हणून ही सगळी संत मंडळी कुठल्या ना कुठल्या तरी साधनेच्या टप्प्यावरती निबिड अरण्यामध्ये नेऊन गेली, एकांतामध्ये नेऊन गेली, आणि या एकांतामध्ये राहून
त्यांनी साधना केली, ते साधन मुरवलं आणि असं मुरवलेलं साधन हेच त्यांच्यामध्ये ते माधुर्य घेऊन आलं. त्यामुळे सर्व साक्षी अवस्था येण्यासाठी एकांत गरजेचा आहे, नो डाऊट. पण एकांताच्या नंतर ही साधक मंडळी, ही संत मंडळी पुन्हा लोकांतामध्ये आली आणि जसं महाराज म्हणाले त्याप्रमाणे रामाने माझं मौन कधी भंग होऊ दिलं नाही. म्हणजे या सगळ्या लोकांमध्ये राहूनही सगळ्यांचं तटस्थपणे निरीक्षण करत असतानाही ही सर्व साक्षीत्वाची अवस्था या संतांनी कधीही त्या टप्प्यावरती राहूनच निभावली नाही. ते त्यांच्याशी तद्रूप होऊन गेले, एकरूप होऊन गेले. कारण की तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे, ही अवस्था या संतांची होती. त्यामुळे राम हा त्यांच्यासाठी केवळ मंदिरामधला नव्हता. मी नेहमी म्हणतो की संतांच्याकडे देवघर नव्हतं, तर संत या चालत्या बोलत्या भूलोकालाच देवघर समजायचे. यामध्ये तुम्ही आम्ही प्रत्येक आबाल वृद्ध प्राणी पशु पक्षी हे संतांचे देव होते आणि या संतांनी त्यांना देव मानून त्यांच्याशी व्यवहार केला, त्यांची सेवा केली, त्यांचं पूजन केलं. सज्जनो, ही अवस्था ज्याची येते ना, ती केवळ तद्रूपतेने येते, समरसतेने येते. आम्ही कसे आहोत, सर्व साक्षी कसे असतो. फॉर एक्झाम्पल, रस्त्यावरून जाताना सायकलवरून एखाद्याचं पोरगं पडलं, खरचटलं, तर आपण त्याची समजूत काढू, पण आपला जीव कदाचित तिथं तेवढा व्याकुळ होणार नाही. पण उद्या जर आपलंच पोरगं पडलं आणि त्याच्या पायाला खरचटलं, तर आपली कशी तडफड होते, मनाची तगमग होते. म्हणजे तिथं आपली साक्षीत्वाची अवस्था राहते का? नाही राहत. कारण तिथं तो माझा आहे या भूमिकेमुळे आपण केवळ साक्षीत्वाने बघू शकत नाही. तशी संतांची अवस्था होते. इथं त्यांना परक कोणी राहतच नाही, सगळेच आपले होतात आणि सगळेच आपले झाल्यामुळं त्यांच्या सुखदुःखाशी ते तद्रूप होतात. जिथं सुखदुःखाशी तद्रूपता असते तिथं साक्षीत्व कसं राहील? केवळ साक्षी भावनेने जर ते तसेच राहिले असते तर कदाचित ते आम्हाला आमच्या इतक्या जवळचे वाटले नसते. महाराज म्हणायचे, माझ्यामध्ये एकच दोष आहे, मी तुमचं दुःख पाहू शकत नाही, माझ्या डोळ्यामध्ये तुमच्या दुःखाने अश्रू येतात. महाराजांच्याकडे एखादी नवविवाहित मुलगी येऊन जर आपल्या सासरी होत असलेला छळ महाराजांना सांगू लागली तर महाराजांचे डोळे भरून यायचे. तिला होत असलेल्या त्रासाने त्यांना संताप यायचा, कानशिल तप्त व्हायची. म्हणायचे, अशा लोकांना चौकामध्ये आणून काठ्यांनी मारलं पाहिजे. सज्जनो, ही एकाग्रता, ही तद्रूपता हा साक्षीत्वाने कधीच जीवाला येत नाही. बघा, अनेक लोक आजच्या काळात आपण बघतो सगळे बघे असतात. बघा, परिस्थितीकडं फक्त बघाणं एवढंच त्यांच्या हातात असतं. साक्षीत्वाची भूमिका ही तशी असते, तटस्थ असते. ते केवळ परिस्थितीचं अवलोकन करत राहतात. जे आपल्या उपयोगाचं आहे तेवढ्यापुरती ते त्याच्याशी तद्रूप होतात. परंतु मोस्ट ऑफ द टाइम मी बरं आणि माझं भलं या भूमिकेने ते साक्षीत्वाने राहणारी लोक असतात. संत हृदय, या रामाचं हृदय कसं आहे? जेथे आटली सर्व साक्षी अवस्था, तिथं सर्व साक्षीत्व संपतं. तिथं हे शिवतत्व देखील संपतं आणि शिवतत्वाच्या हृदयामध्ये प्रवेश करताच मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे. मन उन्मन होतं, या देहापासून वेगळं होतं. या आत्मसुखाचा शोध त्याला लागताच तो देहबुद्धीचा प्रांत सोडून देतो आणि मग एकच अनुभूती राहते, तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे. लौकिक पारलौकिक, संग निसंग, दृश्य अदृश्य, मनाच्या भावना सर्वत्र एकच एक या राममय होऊन गेल्यामुळं अशी ही संतांची आत्मज्ञानी अवस्थेचं वर्णन समर्थ आम्हाला या श्लोकामध्ये सांगतायत. सज्जनो, हा सगळा अनुभूतीचा प्रांत असल्यामुळं इथं शब्दांना प्रवेश नाही. हे सगळं शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पली कळले, अशा या अवस्थेचं वर्णन आहे. ते केवळ साधननिष्ठ राहून गुरुकृपेने आपण आपल्या हृदयात जाणायचं असतं. अशी अवस्था प्राप्त होणं हेच मनोबोधाचं ध्येय आहे, हेच एका साधकाचं परम कर्तव्य आहे. ते सर्वांना गुरुकृपेने प्राप्त हो, हीच प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
जय